पालघरचे उमेदवार हेमंत सौरा आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शिवसेनेच्या राजेंद्र गावितांचं तिकीट कापलंय। राजेंद्र गावितांच्या जागी सौरा यांना संधी देण्यात आली आहे। दरम्यान डॉक्टर हेमंत सौरा यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। पालघर लोकसभेचा तिढा संपलेला आहे। महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। डॉक्टर हेमंत सौरा यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत हेमंत सौरा आहेत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सौरा साहेब, मला सांगा की आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे, काय म्हणाले याबद्दल? उमेदवारी मिळाली याबद्दल मी आमच्या देशाचे जे यशस्वी पंतप्रधान आहेत, ज्यांच्यावर 140 कोटी जनता विश्वास टाकते, असे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, त्यासोबत गृहमंत्री अमितजी शहा, सर्व कार्यकर्ते, हे सर्वांच्या आशीर्वादाने आणि आम्हाला ही भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळालेली आहे। आणि त्यानंतर माझा नावाचा विचार केला, महायुतीतल्या घटक पक्षांनी याच्याबद्दल पॉझिटिव्हनेस दाखवला, याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। बहुजन विकास आघाडीचं आपल्यापुढे मोठं आव्हान आहे। 3 आमदार आहेत, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आहे। या आव्हानाला आपण कसे सामोरे जाणार आहोत? मला वाटतं की आम्हाला कोणत्या प्रकारचं आव्हान नाही, कारण जी सामान्य जनता आहे, त्या सामान्य जनतेसाठी नरेंद्र मोदी सरकारने जे काम केलेलं आहे, ज्या योजना राबवल्या आहेत, त्यामुळे सर्व जनता ही मोदी सरकारच्या सोबत आहेत, नरेंद्र मोदीच्या सोबत आहेत। आणि यावेळीसुद्धा त्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करतील आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल असं मला निश्चित खात्री वाटते। एक शेवटचा प्रश्न आहे की पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर येत आहे। वाढवण बंदराला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे। याचाच कुठेतरी जो फटका आहे हा भाजपाला बसण्याची शक्यता आहे। या आव्हानाला आपण कसे सामोरे जाणार आहात? मला वाटतं की स्थानिकांचा जो काही गैरसमजूत असेल ती नक्कीच आम्ही दूर करू। आम्ही स्थानिकांच्या सोबत आहोत आणि वाढवण बंदर त्यांच्या मान्यतेनंतरच सुरू होईल अशी आम्ही खात्री देतो। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।